हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गिलक्याची भाजी बनवणार आहोत. तर यासाठी आपण 250 ग्रॅम गिलके घेतले आहे. इथे मी शेंगदाणे भाजून त्यामध्ये लसूण घालून बारीक असं कूट करून घेतलेलं आहे. मोहरी, जिरं, हळद, लाल तिखट, गरम मसाला, कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी कढई तापायला ठेवलेली आहे. तोपर्यंत आपण गिलके कट करून घेऊया. आपल्याला गिलके हे असे कवळे घ्यायचे आहे. बघा किती छान गिलके मिळाले. तर जाड गिलके आपल्याला वापरायचे नाही, त्यामध्ये बिया असतात आणि ते मध्ये पोकळ देखील असतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही छान गिलके आणा. चला तर आता आपण हे कट करून घेऊया. तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे गिलके कट करून घ्यायचे आहे. काही भागामध्ये याला घोसावळे देखील म्हणतात. आपण हे भज्यामध्ये वापरू शकतो. खूपच छान भजे बनतात. याची रस्सा भाजी, कोरडी भाजी, याचा ठेचा देखील होतो. असे वेगवेगळे प्रकार गिलक्यापासून बनवले जातात. तर तुम्ही देखील करून बघा. गिलक्याची भाजी खाल्ल्याने पोट साफ होते आणि या भाजीला फवारणी देखील खूप कमी केलेल्या असतात. म्हणजे जवळपास हे नॅचरलच पिकवले जातात. पावसाळ्यामध्ये तर हे खूपच प्रमाणात बाजारामध्ये येतात. असे बारीक मी गिलके कट करून घेतलेले आहे. असे लांब आकारामध्ये कट करायचे, म्हणजे आपल्या भाजीमध्ये हे खूपच छान दिसतात. तर चला आता आपण 2 चमचे तेल घालून घेऊया. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. जिरं, मोहरी छान तडतडली की त्यामध्ये हळद घालायची आहे. हळद घातल्याने तेल अंगावर उडत नाही. आता त्यामध्येच कढीपत्ता घालायचा, लाल तिखट, गरम मसाला. आता यामध्ये आपल्याला हे गिलके घालून घ्यायचे आहे. झटपट आपल्याला गिलक्याची भाजी बनवता येते. 3 ते 4 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते. मसाल्यामध्ये 2 मिनिट गिलके छान परतून घ्यायचे. वाफेवर 2 ते 3 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते. चवीनुसार मीठ. आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे. यामध्येच मी लसूण घातलेला आहे. तर आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया. शेंगदाण्यामुळे आपली भाजी खूपच छान लागते. गिलके मसाल्यामध्ये 2 मिनिट आपण परतून घेतलेलं आहे. आता 2 मिनिटासाठी आपण याला वाफ काढून घेणार आहोत. तर यावरती असं एखादं ताट झाकण ठेवायचं. बघूया आपली भाजी तयार झाली का. मस्तच झालेली आहे. 2च मिनिटात आपली ही भाजी तयार होते. बघा कशी चमचमीत भाजी झालेली आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया. चला तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. खूपच टेस्टी भाजी झालेली आहे. तुम्ही देखील अशी नक्की करून बघा. बघा मैत्रिणींनो, 2च मिनिटांमध्ये आपली भाजी रेडी. कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.